वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना दिंडोरी स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवले होते असा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय। अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून त्यांना लपवून ठेवले होते असेही देसाईंनी सांगितले। सीआयडीने स्वामी समर्थ सेवा केंद्र क्रमांक 2 मधील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर ताब्यात घेतलेले नाहीत असा दावा त्यांनी केलाय। सीआयडी आणि एसआयटीने हे सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर पुरावे नष्ट होण्याआधी ताब्यात घ्यावेत असे आवाहन तृप्ती देसाईंनी यावेळी केले। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात जो आश्रम अण्णा मोरेंचा आहे, अण्णा मोरेंच्या आश्रमात ते मुक्कामाला होते आणि सीआयडीचं पथक जेव्हा 27 डिसेंबरला आलं तेव्हा तिथले सीसीटीव्ही आणि डीव्हीआर त्यांनी जप्त केलेत। केंद्राचं असं म्हणणं आहे की तो फक्त तिथे सप्ताहाच्या दिवशी दर्शनाला आला होता, परंतु मला हेही सांगायचंय की सीआयडीचं पथक जेव्हा आलं तेव्हा अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी स्वामी समर्थ सेवा केंद्र क्रमांक 1 चे सीसीटीव्ही त्यांना दाखवले, परंतु तिथूनच 200 मीटर अंतरावर जिथे स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 आहे आणि तिथं 20च्या वर भक्त निवासांच्या खोल्या आहेत, त्या खोल्यामध्ये जे आहे ते अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून जे आहे ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होतं। ते दोघंही तिथं वास्तव्याला होते। त्यामुळे माझी पोलीस प्रशासन, सीआयडी आणि एसआयटी या सगळ्यांनाच विनंती आहे की स्वामी समर्थ केंद्र 2 मधले जे काही सीसीटीव्ही आणि डीव्हीआर आहेत ते ताबडतोब जे आहेत ते आपण ताब्यात घ्यावे, तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल। कारण याच्यामध्ये अण्णा मोरे आणि त्यांची जी काही 3 मुलं आहेत ते हे पुरावे नष्ट करू शकतात आणि या संदर्भामध्ये आज पोलीस महासंचालक यांना सुद्धा मी तक्रार करणार आहे। त्यामुळे ताबडतोब वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा जो काही तपास चाललेला आहे त्याच्यामध्ये ते 2 दिवस या आश्रमात जे मुक्कामाला होते ते जर खऱ्या अर्थानं तुम्हाला शोधायचं असेल तर स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 इथली जे आहे ते सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जे आहेत ते जप्त करण्यात यावेत आणि अण्णा मोरे आणि त्यांची 3 मुले यांची कसून चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जे काही आढळेल त्यानुसार त्यांना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे।